चला आपण आता एक रेसिपी बनवूया। इथे मी मटर घेतलेले आहे सोलून, बीट घेतलेला आहे खिसून, गाजर घेतलेले आहे खिसून आणि कोबी घेतलेला आहे। चला तर आता भाजीची तयारी करूया। इथे कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया आता। चला तर आता कृतीला सुरुवात करूया। इथे मी राई टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे, ही हिरवी मिरची अर्धी टाकलेली आहे। आणि आता आपण वाटाणा टाकून देऊया। चला आता कोबी आणि मटार पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये। आता आपण गाजर टाकून देऊया, बीट टाकलेलं आहे, आता गाजर टाकूया। तर आता त्याच्यामध्ये आता लगेच आपण हळदी टाकून घेऊया, थोडासा गरम मसाला चवीनुसार टाकायचा आहे आणि थोडासा लाल तिखट, थोडंसं नमक टाकायचं, मीठ टाकलेलं आहे। आणि आता त्याला एकजीव करून घेऊया। आता 10 मिनिटासाठी आपल्याला वाफ करायची। चला आता आपली भाजी तयार झालेली आहे, आतमधला स्टफिंग। आता आपण गॅस बंद करूया आणि थंड करायला ठेवूया। चला तर आता आपण दिवे बनवून घेऊया। ही गाजरची चपाती आहे, ही बीटची चपाती आहे आणि ही कलरची चपाती आहे, कारण माझ्याकडे पालक नाही, तुम्ही पालक घेतला तरी चालेल। आणि एकदम पौष्टिक चपाती आहे। आणि त्याच्यामध्ये आता स्टफिंग भरायची आहे आपल्याला, अशी स्टफिंग भरून घ्यायची आहे। आणि असं मस्त असा फोल्ड करून मी तुम्हाला दाखवते। असा फोल्ड करून घ्यायचा आहे दिवा, आणि दिव्याची मस्त अशी पद्धत करून घ्यायची आहे। आणि आता हे दिवे असे तयार करायचे आहेत, असे सगळे दिवे आपल्याला तयार, असे आपले दिवे सगळे तयार झालेले आहेत। मस्त रेसिपी अशी तयार झालेली आहे बघा, तुम्ही बघू शकताय। आणि आता ती आपण इथे पाणी ठेवलेलं आहे आणि ते त्याच्यावरती हे चालण ठेवायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपण मोदकासारखा वाफवायचं आहे। तुम्ही टीम करायचं बोललात तरी चालेल, टीम करायचं आहे, त्याला वाफवून घ्यायचं आहे। चला मस्त असे वाफवून घ्यायचे आहेत 15 मिनिटासाठी। चला आता उकड काढून झालेले आहेत किंवा टीम करून पण झालेले आहेत। आता गॅस आपण बंद करूया। मस्त वाफवून घेतलेले आहे, टीम करून बोललात तरी पण चालेल। आणि आता काढून घेऊया डिशमध्ये। चला मस्त आपले दिवे तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय किती मस्त भन्नाट झालेले आहेत। एकदम मस्त भन्नाट झालेले आहेत, भारी एकदम बघा किती सुंदर झालेले आहेत दिवे आपले। जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि असेच करून बघा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कुठून बघताय ते सांगा, म्हणजे मला कळेल की कुठून तुम्ही बघताय। चला बाय बाय। प्रसादासाठी गणपती बाप्पाच्या काहीतरी निवेद करायला लागतो आपल्याला।